पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर 3 गोळ्या झाडल्या आणि त्याच्यात अक्षय शिंदे हा मृत झालेला. आणि या सगळ्या घटनेनंतर राज्यातल्या विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया एबीपी माझाच्या स्क्रीनवर. पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं. कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता. पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल. कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे. पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं. आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या. तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते. आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे. आपण पाहिलं शरद पवारांच्या राष्ट्रवादी